नमस्ते मित्रांनो, एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कृषी विभागामार्फत वरिष्ठ लिपिक पदांसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेच्या निकालाविषयी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा मित्रांनो, कृषी विभागातर्फे वरिष्ठ लिपिक पदासाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेचा जो निकाल आहे, तो 3 फेब्रुवारी 2024 आणि 4 फेब्रुवारी 2024 या दिवशी टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या विभागांचा वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर सर्वात अगोदर Googleवरती आपण बघा, याची जी काही कृषी विभागाची वेबसाईट आहे, ती वेबसाईट टाकणार आहोत. तर या पद्धतीने ही जी कृषी विभागाची जी काही वेबसाईट आहे, त्याची जी लिंक आहे, ती लिंक आपण पेस्ट केली आहे. आपला रिझल्ट बघण्यासाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, ती लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून आपण आपला जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट आपण बघू शकता. तर कसा बघायचा हा रिझल्ट बघा. त्यामध्ये ही लिंक आपण पेस्ट केल्यानंतर बघा, पुढे ही जी वेबसाईट आहे, ती वेबसाईट ओपन झालेली आहे आणि त्यानंतर आपण बघू शकता, की आजच्या तारखेला म्हणजे 4 फेब्रुवारी 2024ला छत्रपती संभाजीनगर, कोकण विभाग, पुणे विभाग या 3 विभागांचा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट आपल्याला इथे दिलेला आहे. त्याचबरोबरीने बघा 2 नंबरच्या टॅबवरती बघा, लातूर विभाग, अमरावती, कोल्हापूर या विभागांचा निकालसुद्धा आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्यामध्ये बघा, आता समजा माझा जो विभाग आहे, तो नाशिक विभाग आहे. तर नाशिक विभागातील वरिष्ठ लिपिक परीक्षा निकाल 2024 जर आपण बघितला, तर यामध्ये 3 फेब्रुवारी 2024ला तो दिला आहे. 2.58 एमबीची ही जी फाईल आहे, तर ती फाईल डाउनलोड करण्यासाठी आपण इथे क्लिक केलेलं आहे बघा. आता ही फाईल आपल्यासमोर ओपन होते. बघा, या निकालाच्या साधारणपणे 144 पेजेस आहेत. मित्रांनो, हा निकाल बघण्यासाठी कृषी विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे, ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि त्याचबरोबरीने आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ही जी लिंक आहे, ती लिंक आपल्याला दिली आहे. आपला हा जो निकाल आहे, आपण एकतर कृषी विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून स्वतः बघून डाउनलोड करू शकता किंवा आपला टेलिग्राम चॅनल, ज्याची टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे, ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. टेलिग्राम चॅनल जॉइन करून आपल्या चॅनलवरून आपण या निकालाची जी पी-डी-एफ आहे, ती पी-डी-एफ आपण मिळवू शकता. तर या पद्धतीने बघा, या निकालाच्या सोबतच निवेदन देण्यात आलं आहे. अत्यंत महत्त्वाचं असं जे निवेदन आहे, अंतिम गुणवत्ता यादी ती कशी असेल, कधी लागेल, त्याच्या संदर्भात या सगळ्या गोष्टी आहेत. विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक यांच्या विभागातील वरिष्ठ लिपिक संवर्गाची सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध क्रमांक 2488/2023 दिनांक 3/4/2023 जाहिरातीनुसार IBPS संस्थेकडून वरिष्ठ लिपिक पदाचे निकालपत्रक व गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान 45% किमान 45% गुणांची अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी ही 4 फेब्रुवारी 2024 ते 3 मार्च 2024 या कालावधीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. अंतरिम निवड सूची व अंतरिम अतिरिक्त निवड सूची लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे बघा, यामध्ये निवड यादी तर असेल, पण त्याचबरोबरीने अतिरिक्त निवड सूची म्हणजे प्रतीक्षा यादीसुद्धा देण्यात येणार आहे. यासाठी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी. मित्रांनो, वेळोवेळी याची जी अपडेट आहे, ती वेबसाईटवरती दिली जाणार आहे. त्याचबरोबरीने आपल्या चॅनलवरती सुद्धा त्याची वेळोवेळी अपडेट दिली जाणार आहे. महत्त्वाचं बघा, पुढे प्रसिद्ध केलेल्या यादीत नाव समाविष्ट असणे म्हणजे निवडीसाठी दावा करता येणार नाही. बघा, विभागीय कृषी सहसंचालक यांच्या सहीनुसार हा जो काही निकाल आहे, तो दिलेला आहे. त्यामध्ये 144 पेजेसचा हा जो निकाल आहे, पूर्ण पी-डी-एफ मिळवण्यासाठी एकतर कृषी विभागाच्या वेबसाईटवरून ते आपण डाउनलोड करा किंवा एन-एम-बी स्टडी कॉर्नर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, तो जॉइन करा आणि पी-डी-एफ मिळवा. या पद्धतीने आपण आपल्या विभागातील, मग ते पुणे असेल, कोकण असेल, लातूर असेल, वेगवेगळ्या विभागांमध्ये आपण उमेदवार असाल,
वेगवेगळ्या विभागातील आपण उमेदवार असाल, तर आपण आपल्या विभागातील हा जो निकाल आहे, तो निकाल बघू शकता. छत्रपती संभाजीनगर याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरसाठी जी पी-डी-एफ आहे, ती पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.